चला पुस्तकं काढा रे, पुस्तक वाचत बसा. गण्या, चला मराठीची पुस्तक वाचत बसा. मी नंतर थोड्या वेळानं प्रश्न विचारतो. हो सर काढतो सर. हॅलो, बोला ना, काय चाललं? नाही मग तसं काय जाऊ बाहेर जेवाय जाऊ आज. हो पण कोणा म्हणजे हे बाहेर जाऊ जेव्हा आपण कोणाला म्हणू नका कोणाला. बंट्या सर कोणाला बोला एवढं भारी? एक मिनिट गण्या, कुठं चालला? सर 2 मिनिटात बाथरूम जाऊन सर 2च मिनिटात. लवकर. अरे गणेश काय म्हणतो बा? मॅडम लय पळत आलो, लय जोराचं काम आहे तुमच्यासोबत. 1 मिनिट मी तुम्हाला नंतर लावते. बरं मला आधी हे सांग, तुझा क्लास नाही का? क्लास आहे पण क्लासपेक्षा जोराचं काम आहे. काय जोराचं काम आहे सांग बाबा. मॅडम तुम्ही सर्व जरा ध्यान ठेवा. अरे गणेश ते काय लहान लेकरू आहेत का सर्व ध्यान ठेवाय? आणि आता ध्यान काय ठेवायचं? आता आम्ही दोघं एका शाळेवर येतं, त्यांच्यावर काय ध्यान ठेवायचं? मॅडम सर बिघडले बरं. बिघडले म्हणजे रागावले का? आज त्यांचा स्वभाव जरा राग येते, पण ते तुला सांगितलं ना, आतून फार प्रेमळ येतं, मनाने फार प्रेमळ येते. अहो मॅडम तसे बिघडले नाही साहेब, बिघडत चालले म्हणलं. तसे बिघडले नाही म्हणजे नेमके कसे बिघडत चालले मग जरा स्पष्ट सांग गणेश. अहो आता वर्गावर आले ना, आम्हाला म्हणत पुस्तकं वाचा, आणि आपण एका बाईले फुसू बोलू लागले. तुला कसं काय माहित झालं बाईलेच बोलू लागले? मॅडम बोलग करू लागले आणि लयच हसू लयच बारीक बोलू लागले. 100% बाईलेच बोलू लागले मॅडम ते. बर येऊ दे, त्या घरी त्याची चांगली काढतो. मॅडम चांगलं धुपड काढा सरच. हा चांगली धुपड काढा. फक्त काय करा, नाव सांगू नका बरं, नाही तर मला लय मारतात मग. गणेश बरोबर तर सांगितलं, मला तर माहितच होत नव्हतं. अहो मॅडम शाळेतल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर मला लक्ष असते. हा कोणता मास्तर कसा आहे, कोण कसं आहे, कोण काय करायलं, कोण खोड्या करायलं, कोण कोणाला बोलायलं, सगळं ध्यान असते ना. बाळ गणेश अशा इकडे तिकडे ध्यान ठेवू नये बाबा. एवढंच लक्ष जर तू अभ्यासावर दिलं, तू खूप हुशार विद्यार्थी, तुझ्यात प्रतिभा आहे, तुझ्या कविता छान असतात. असे इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. कोण कोणाला बोलायलं, कोण कोणाला काय करायला, कोण फुसू बोलायला, कोण हसायला, काहीच गरज नाही बाबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर फार प्रामाणिक येतं, आलं का तो लक्षात? अहो मॅडम कशाचे प्रामाणिक येतं? तुम्ही नव्हता तेव्हा बी सराशी फुसू फोनवर बोलायचे. तुम्ही म्हणता बा प्रामाणिक येतं, म्हणतं नाही वाटत. अरे गणेश आमच्या लग्नाला जवळपास 17, 18, 19 वर्ष झाले. मला माहिती नाही सरचा स्वभाव. आणि तू जे म्हणतो ना सर फुसू बोलू लागले, ते मलाच बोलू लागले. आमच्या संध्याकाळी बाहेर जेवायला जायचा प्लॅन आहे. माझी थोडी तब्येत नाही बरोबर, म्हणून सरने मला फोन केला की तुझी तब्येत नसेल बरोबर तर बाहेर जेवायला जाऊ आपण, कोणाला म्हणू नको. आणि तू काय कर, असं इकडे तिकडे लक्ष देऊ नको, तू अभ्यासाकडे लक्ष दे, आलं का लक्षात? तू फार हुशार आहे, तुला 100% सांगते मी. तुझ्यामध्ये प्रतिभा आहे आणि तू काय कर, इकडे तिकडे ध्यान देऊ नको. तू फक्त आता काय कर, अभ्यासावरच ध्यान दे, बरं का लक्षात? आलं का लक्षात गणेश? आई वडिलांच्या फार मुलाकडून अपेक्षा असतात. आपला मुलगा शिकेल, आपला मुलगा मोठा होईल, आपला मुलगा आपल्याला आधार देईल, नोकरी लागेल, काहीतरी करेल, स्वतःच्या पायावर उभं राहील, ह्या अपेक्षा आई वडिलांच्या असतात. आई वडील फार आशेने मुलांना शाळेत टाकतात, आलं का लक्षात तुझ्या? नाक सरची चुकली गेली गड्या. मॅडम एक हात जोडून विनंती, सरला नका सांगू, माहिती सांगू नका मॅडम. हो सांगत नाही, पण तू इथून पुढे असं करणार नाहीस. असा शब्द दे मला, तरच मी सांगणार नाही, नाही तर मी सरला तुझं नाव सांगेन. मॅडम इथून पुढे कोणाच्याही भानगडीत पडणार नाही, कोणाकडे लक्ष देणार नाही, कोणाला फोन आला काय, कोणाचा फोन गेला काय, कोण कोणाला बोलायला काय, काहीच करणार नाही मॅडम. आता इथून पुढे अभ्यास आणि अभ्यासच बस. फक्त माहिती तुम्ही सरला सांगू नका. नाही सांगत जाय, तू ये आता शाळेत जाऊन बस, वर्गात जाय. मायला कुठून बुद्धी आली का नो, आणि सरची चुकली मॅडमने सांगायला गेलो. काय गण्या तू लई शाय नाही गण्या, चल शाळेत, चल बस वर्गात जाऊन.